महाशय है क्वालिटी क्वालिटी। नमस्कार, मी मनोज पाटील। मी आजपर्यंत प्रभात सीडचं सुपरकॉट हे वाहन पर्यंत लावत होतो, पण मागच्या वर्षापासून मी प्रभात सीडचं 205 हे वाहन सुद्धा लावत आहे। मागच्या वर्षी जवळजवळ कापसाचा हंगाम नाही मध्ये जमा होता, उत्पन्न जवळजवळ शून्यामध्ये होतं, तरी मागच्या वर्षी प्रभात सीडचं 205 हे जे वाहन आहे मला 12 क्विंटल एकरी कापूस मागच्या वर्षी सुद्धा आला। त्यानंतर मी ह्या वर्षी ही व्हरायटी थोडी वाढवून घेतली, तर याच्यामध्ये गडफाण्यांचं प्रमाण जे आहे हे जवळजवळ नाही मध्ये जमा आहे आणि फळफाण्यांची जी संख्या आहे ती भरपूर आहे आणि फळ ही 4, 5, 6 अशा प्रमाणात जवळजवळ आहे आणि क्वालिटी ही मेंटेन आहे। आज हे 95 दिवसाचं पीक आहे। प्रभात सीडचं 205 हे जे वाण आहे एकदम परफेक्ट वाण आहे आणि बॉलची साईज जी आहे ही स्ट्रॉंग एकदम, जवळजवळ 4, 5, 6 पर्यंत बॉल आपण एकाच ठिकाणच्या नाही तर पूर्ण शेतात दाखवत आहे। साखळी पद्धत ही एकदम चांगल्या पद्धतीची आहे, 4 ते 5 साखळी पद्धत आहे। बॉलची साईज ही बघा तुम्ही एकदम छान आहे। 80% जे बोंड आहेत हे 5 पाकळीचे आहेत, 1, 2, 3, 4, 5 नुसते खालतीच नाही तर वरती सुद्धा शेंड्यापर्यंत 5 पाकळीचेच बोंड आहेत, 1, 2, 3, 4, 5 संपूर्ण क्षेत्रात अशाच प्रकारे आहे। मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी तर 2 वर्षापासून लावतच आहे, पण आपणही लावा। वाण एकदम चांगलं आहे, कोणालाही चांगलं आहे। मागच्या वर्षी 12 क्विंटल आलं, या वर्षी तेवढंच जवळजवळ येईलच। तुम्ही लावा, आम्ही तर लावतच आहोत। नमस्कार, मी मुकेश ठाकरे, प्रभात सीड्स कंपनी प्रतिनिधी। मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आम्ही प्रभात सीड्स कंपनीचं एक नवीन क्रांतिकारी वाहन प्रभात 205 हे नांद्रा तालुका जामनेर इथे पाहण्यासाठी आलोय। आपल्या सोबत आपले नांद्रा गावचे प्रगतिशील शेतकरी दिवाकर दादा पाटील हे आमच्या सोबत आहे आणि मी दिवाकर दादांना एक विचारू इच्छितो। नमस्कार दिवाकर दादा। नमस्कार। तर तुम्ही हे जे कॉटन पात आहेत प्रभात 205 हे वाहन तुम्हाला कसं वाटलं? वाहन एकदम जबरदस्त वाहन आहे, कारण याच्यामध्ये जर आता 95 ते 100 दिवस म्हणलं तर लाल प्रमाण दिसायला पाहिजे, पण या ठिकाणी मला असं लाल्याचं प्रमाण वगैरे काही दिसत नाही। पूर्ण प्लॉट आहे एकदम ग्रीन दिसतोय। त्यानंतर उपफांद्याची जी संख्या आहे तर या वाडाला उपफांद्याची संख्या पण एकदम कमी प्रमाणात म्हणजे दिसत नाही, जशी पाहिजे तशी। इतर वाहनांमध्ये आपल्याला 3 ते 4 प्रकारे उपफांद्या म्हणजे गळफांदीचं प्रमाण इतर वाहनामध्ये भरपूर राहतं, ह्या वाहनामध्ये गळफांदीचं प्रमाण बिलकुल नाहीच्या बरोबर आहे आणि फळफांद्या ज्या आहेत ह्या भरपूर या वाहनामध्ये दिसत आहे। फळफांद्या जे आहे साहेब, तर फळफांद्यामध्ये साखळी पद्धतीने फळफांद्यांचे आहे आणि पूर्ण म्हणजे फळ तयार झाल्यानंतर सुद्धा जे आपली पात्यांची जी संख्या, फुलांची संख्या त्या सुद्धा अजून पुढे ग्रोथ होतात। म्हणजे पूर्ण मागच्या बाजू ह्या बघा, ह्या डंगला जर मागे बोंड जर तयार झालंय तर त्या ठिकाणी सगळं त्यांचं प्रक्रिया थांबून जाते, पण या ठिकाणी यांची पात्या आणि त्यापुढे फुलं आणि त्यापुढे सुद्धा अजून पात्यांची सुरुवात झाली आहे। तरी तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिणार? कारण हे जे वाहन आहे हे प्रभात सीड्स कंपनीने सुपरकॉट नंतर आता हे नवीन क्रांतिकारी वाहन आज मार्केटला लॉन्च केलेलं आहे। आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कमर्शियल या टायमाला विक्रीसाठी दिलं आणि ह्या वाहनाचं तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये साखळी पद्धतीने बोंडाची संख्या भरपूर आणि बोंड लागण्याची क्षमता जे ह्या वाहनामध्ये भरपूर दिसते। बोंड पाहू शकता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 8 बोंड, 9 बोंड आणि कंटिन्यू पाऊस चालू असताना सुद्धा ह्या वर्षी खालून पाहू शकता तुम्ही की याला जे मेन फळफांदी गळफांदी म्हणतो आपण ते नाही, हिच्यात फक्त मेन फांदी नसताना गळफांद्या दिसत आहे। बोंड कुठेही सडलेलं दिसत नाहीये, खाली बोंड कुठेही पडलेले दिसणार नाही तुम्हाला। अदर कंपनीचं कुठलंही वाहन तुम्ही जर लावलं तर त्याचे खाली बोंड दिसतात आणि पानाची संख्या जास्त असल्यामुळे सड हे भरपूर अदर कंपनीच्या हायब्रिड मध्ये दिसेल आणि एवढे बोंड लागत असताना सुद्धा 95 दिवसाचा क्रॉप आज पाहत आहे तरी सुद्धा पूर्ण हिरवा खालून बोंड तयार होत येत आहेत। वरती पाती आणि फुलं हे कंटिन्यू ह्या वाहनावर दिसत आहे। भरपूर पाऊस झालेला आहे या वर्षाला, कंटिन्यू पाऊस होता, 3 दिवसापासून पाऊस थांबलेला आहे। आजची तारीख 11 सप्टेंबर 2025 तरी दिवाकर भाऊ आमच्या ह्या कार्यक्रमाला आले आणि दिवाकर भाऊच्या शेतामध्ये आपण पाहतोय तर पूर्ण प्लॉट जो डार्क ग्रीन टेबल प्लॉट आणि बोंडाची संख्या कुठलंही प्लांट जर पाहिलं त्याला भरपूर बोंड दिसतील तुम्हाला। बोंड बघू शकता प्रत्येक झाडावरती, झाडामध्ये पिवळापणा नाहीये। दिवाकर भाऊ तुम्हाला सांगू इच्छित आहे साहेब, याचं ज्या काही व्हरायटी राहतात त्याचे ज्या फळफांद्या राहतात ते खाली जास्त खाली असल्यामुळे त्याची बोंड सडचं त्याचं प्रमाण पण भरपूर राहतं। ह्या व्हरायटीचे
याची एक खासियत आहे. तर याच्या ज्या फळफांद्या आहे त्या जमिनीपासून वरती आहे. जमिनीपासून वरती असल्यामुळे बोंडसड आणि हवा खेळती राहते. त्याला जे पानाचं प्रमाण आहे, पानाचं प्रमाण कमी असून आणि त्यांचं बोंडांचं प्रमाण जास्त आहे. कारण त्याच्यामध्ये हवा खेळती असल्यामुळे तर बरचसा असं आहे की यामध्ये आपल्याला बोंडसड म्हणजे शक्यतोवर दिसूच राहिली नाही. साहेब चांगल्या प्रकारची व्हरायटी तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना दिली, त्या कंपनीचे पण आम्ही चांगल्या प्रकारे आभार व्यक्त करायला पाहिजे. पण आज 95 दिवसामध्ये हा कापूस फुटलेला आहे आणि सर्वात लवकर येणारं वाण आपण आज मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिणार की येणाऱ्या हंगामामध्ये आपण आता शेताच्या अर्धामध्ये आलोय, तरी झाडातला बोंडाची संख्या पाहू शकताय शेतकरी बांधवांनो. कुठलंही झाड जर पाहिलं तर प्रत्येक झाडावर तुम्हाला बोंडाची साईज हे तुम्हाला ह्या व्हरायटीमध्ये पाहायला मिळते. मी शेतकरी बांधवांना दाखवू इच्छितो की आता हे इथे एक 5 पाकळीचं बोंड हे फुललेलं आहे. हे बघा, आता हे 5 पाकळीचं बोंड इथे फुललेलं दिसतंय. दिवाकर हो पाहू शकता. वेचून दाखवा दिवाकर, कसं वाटतं वेचणीला, कसं आहे हिच्यामध्ये मिशी राहते का? मिशी वगैरे काही राहत नाही, पूर्ण चकाचक आहे. आणि जे बोंड आहे ना, बोंड सुद्धा चांगल्या प्रकारे बोंडाची क्वालिटी आहे. वस्तिक पालत अजून बारे थोडे वल्ले बोंड आहे, पण चांगल्या प्रकारे कापूस पण चांगला आहे. पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये सरकी याच्यात दिसत नाही, मोकळं वेचणीला मोकळं आहे. आणि याच्यामध्ये सरकीचं प्रमाण, बोंडाचं वजन हे जे याच्यामध्ये सगळ्यात जास्त दिवाकर दादा मोजा तुम्ही त्याच्यात सरक्या किती 7-8 सरकी याच्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 आणि हे एक 8 सरकी ह्या पाकळीमध्ये दिसते. हे दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं असं 5 पाकळीचे बोंड, 7-8 सरकी, म्हणजे सरासरी 7 ग्रॅम पर्यंतचं ह्या व्हरायटीचं बोंडाचं वजन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये प्रभात सीड्स कंपनीचं प्रभात 205 आपल्या शेतामध्ये लावा आणि भरघोस उत्पन्न घ्या, असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू. धन्यवाद.